मित्रांनो, मी प्रवीण राजमाने आपलं सर्वांचं शेतीशास्त्र या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कपाशी पिकाला पहिला डोस कोणता द्यावा, कधी द्यावा, त्याचबरोबर कोणत्या कंपनीचा दिला पाहिजे याची सविस्तर माहिती टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं खत देत असताना जमिनीत ओलावा असणं अतिशय आवश्यक आहे। त्याचबरोबर तुम्ही खत देत असताना स्फुरद आणि पोटॅशयुक्त जे काही खते आहेत ते तुम्ही लवकर टाकली पाहिजेत, की जेणेकरून टाकल्यानंतर ते 30 दिवसानंतर पिकाला लागू होत असतात आणि म्हणून जितक्या शक्य होईल तितक्या लवकरात लवकर खत जर टाकलं तर पिकाला निश्चितच फायदा होतो। आणि म्हणून स्फुरद आणि पोटॅशयुक्त खते हे टाकल्यानंतर 30 दिवसांनी लागू होत असतात आणि म्हणूनच ते पिकाच्या लागवडीबरोबरच वापरले तर निश्चितच त्याचा जास्त फायदा होतो। आपण चला आता त्याचे कॉम्बिनेशन पाहूयात, कोणकोणते पर्याय आपण टाकू शकतो। तर सगळ्यात प्रथमतः 10-20-20 जर तुम्ही टाकायचं असेल तर तुम्हाला युरिया वापरण्याची आवश्यकता नाही। तुम्ही 10-20-20 एक बॅग किंवा 2 बॅग एकरी वापरू शकता। त्याचबरोबर DAP एक बॅग, दुसरा ऑप्शन एक DAP बॅग आणि एक पोटॅश किंवा दोन्ही अर्धे अर्धे अशा पद्धतीने तुम्ही एकरी गुणी वापरू शकता। त्याचबरोबर जर तुमच्याकडे ते खतही नसेल तर सिंगल सुपर फॉस्फेटच्या 3 बॅगा आणि पोटॅशची एक बॅग अशा पद्धतीने तुम्ही खत व्यवस्थापन करू शकता। शेतकरी मित्रांनो, या सगळ्या खताबरोबरच अजून एका खताची अतिशय आवश्यकता असते, ते म्हणजे मॅग्नेशियम सल्फेट। ते तुम्ही 15 किलो वापरू शकता। पहिल्या डोसाबरोबर जर दिलं तर 15 किलो तुम्ही वापरू शकता आणि जर पहिल्या इतर खतासोबत पहिल्या डोसामध्ये तुम्ही वापरलं नाही तर तुम्ही दुसऱ्या डोसामध्ये त्याचा निश्चितच वापर केला पाहिजे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमचे नातेवाईक त्याचबरोबर शेतीविषयक वेगवेगळे ग्रुप त्या ठिकाणी आपला व्हिडिओ पाठवण्यास विसरू नका। धन्यवाद।